कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात महिलांचं वर्चस्व पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झालं आहे. भारतीय जनता पक्षाचं अनेक वर्षापासूनचं स्वप्न अखेर साकार झालं असून रूपा राणी निकम यांच्या रूपानं भाजपनं कोल्हापुरात पहिल्यांदाच भगवा फडकवला आहे. हा क्षण केवळ पक्षासाठीच नव्हे तर शहराच्या राजकीय इतिहासासाठी देखील ऐतिहासिक ठरला आहे. कोल्हापूरच्या नूतन महापौर रूपा राणी निकम या भाजपच्या एकनिष्ठ, अभ्यासू आणि संघटनात्मक कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नेत्या आहेत. त्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 मधून निवडून आल्या आहेत. महापालिकेतील आपल्या कारकिर्दीत त्यांनी स्थायी समिती, शिक्षण समिती आणि महिला व बालकल्याण समिती यासारख्या महत्वाच्या समित्यांमध्ये प्रभावी आणि सक्रिय भूमिका बजावली आहे. सध्या त्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य म्हणून कार्यरत असून विकास नियोजनाच्या प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात महिलांचं नेतृत्व हे नवं नाही. मागील सभागृहापूर्वी कोल्हापूर शहरानं सलग 10 वर्ष महिला महापौर पाहिले असून अनेक महिला नगरसेवकांनी हे पद यशस्वीपणे सांभाळत प्रशासनावर ठसा उमटवला आहे. रूपा राणी निकम यांच्या निवडीनं हीच परंपरा पुढे कायम राहिल्याचं स्पष्ट झालं आहे. राजकीय जाणकारांच्या मते ही निवडणूक केवळ एका व्यक्तीची नसून ती महिला, नेतृत्व, पक्ष विस्तार आणि सत्ता समीकरणातील बदलाचं प्रतीक ठरणार आहे. कोल्हापूरच्या राजकारणात हा क्षण नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे. या निवडीनंतर रूपा राणी निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला. महायुतीच्या भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून बसल्याचा तुम्हाला सन्मान मिळालेला आहे. महापौर पदाची घोषणा झाल्याची पहिली प्रतिक्रिया काय आहे? विजयाचा खरं तर आज कोल्हापूर महानगरपालिकेवरती भगवा फडकलेला आहे आणि महायुतीचा विजय आणि मी पहिलीच महापौर. खरं तर मला याचा सार्थ अभिमान आणि खूप आदर आहे की आज मी पहिली महायुतीची महापौर आहे आणि या पदाचा नक्कीच मान ठेवीन आणि कोल्हापूर शहर मायमाऊलीने आमच्यावरती महायुतीवरती जो विश्वास ठेवला आणि आज हे खूप प्रचंड मोठं यश आज कोल्हापूर महानगरपालिकेला महायुतीला मिळालेलं आहे. आणि येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये सुद्धा या सगळ्या पदांचा किंवा या सगळ्या ज्या महायुतीने ज्या काही लोकांना आश्वासन दिलेले आहे ते पूर्ण करण्याचा सुद्धा माझा मानस आहे. आणि नगरसेवक जनतेच्या दारी असं नेहमी असतं, परंतु आता महापौर जनतेच्या दारी हा एक संकल्प घेऊन येत आहे, ज्याच्यामध्ये महिन्याच्या दर 5 तारखेला 11 ते 2 वाजता महानगरपालिकेच्या या चौकामध्येच जनतेचे जेवढे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा माझा मानस आहे, जेणेकरून खूप कालावधी महापालिकेचे प्रश्न सोडवण्यामध्ये लोकांचा जाणार नाही आणि जनतेने जो आमच्यावरती विश्वास ठेवलाय त्यासाठी पात्र ठरण्यासाठी आणि विकास कोल्हापूर शहराचा करण्यासाठी या पद्धतीच्या चांगले प्रकल्प कोल्हापूर शहरासाठी आणण्याचा हद्दवाढी सोबतच अनेक प्रश्न कोल्हापूरसाठी आहेत. कोणते प्रश्न प्रायोरिटीने तुमच्याकडे असणार? कारण केंद्रात आणि राज्यात देखील भाजपची सत्ता आहे. असं असताना काम करण्यासाठी मोठी संधी आहे. प्रायोरिटीवर कोणती काम असतात? तुम्ही जर पाहिलं असेल तर इलेक्शनच्या दरम्यान जो काही महायुतीचा जाहीरनामा झाला त्याच्यामध्ये कर्तव्यनामा हे शब्द होते. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या प्राधान्याने सर्व प्रश्न सोडवण्याचं कर्तव्य हे आमच्या सगळ्यांचं आहे. आणि प्रथमतः चांगल्या वर्गामध्ये महापालिका येण्यासाठी हद्दवाढ होणं हे तर नक्कीच गरजेचं आहे. याबरोबरच सर्वसामान्य जे काही प्रश्न आहेत, मग ते पाणी प्रश्न असू दे, कचरा असू दे, हे तर पहिल्यांदा होतीलच, परंतु चांगल्या पद्धतीचे प्रकल्प कोल्हापूर शहरासाठी आणण्याचा माझा मानस आहे. तर तसेच आज मी पाहिलं असेल तर आरक्षण देऊन आम्हाला विश्वास महिलांवरती ठेवला गेला आणि त्याचं लेखक म्हणून महिला सबलीकरण याच्यावरती सुद्धा माझा भर असेल.